नमस्कार. सादर करत आहोत तिची गोष्ट कथा मालिका. सर्व कथा पूर्णपणे काल्पनिक आहेत. कुठलेही प्रसंग अथवा व्यक्तिचित्रण, मृत अथवा जिवंत व्यक्ती अथवा व्यक्तिसमूहाबरोबर साम्य आढळले तर तो निव्वळ योगायोग समजावा. ह्या मालिकेमधील ही कथा, जिचे नाव आहे त्रिकूट. नमस्कार. आम्ही तिघी, जाई, सायली आणि बकुळ, आज आमची गोष्ट सांगत आहोत. जाई, सायली आणि बकुळ पकडापकडी खेळत असताना नुसत्या सुसाट धावत होत्या. ह्या तिघी एकदम घट्ट मैत्रिणी. तिघी सारख्याच वयाच्या, 6-7 वर्षाच्या. सगळी मिळून चाळीत भरपूर मुलं मुली. 10-10 घरांच्या 2 समोरासमोर बैठ्या चाळी. त्यातील कुटुंबातीलच साधारण 20-22 मुले होती. सगळ्यांना खेळायला भरपूर मित्रमंडळ, सारख्या वयाची मोठी मुलं आणि त्यांची भावंडे पण साधारण सारख्याच वयाची. त्यामुळे सुट्टीमध्ये नुसता धुमाधूळ. नेहमीप्रमाणे पकडापकडी खेळताना बाद झालं तरी पण धावणं काही बंड करायचं नाही. अगं बास ग, झालीये तू बाद, कपडे फाटतील खेचून. समोरून येणाऱ्या काकू ओरडल्या. अगं मुलींच्या जातीनं जरा जपूनच राहायला पाहिजे. समोरच्या खिडकीतून दुसऱ्या काकू होणाऱ्या. आहे त्यांनी नुसतं हात लावून कोणी बाद देतच नसत, चांगलं पकडून ठेवलं पाहिजे. आणि असं पकडापकडी करत असताना एकमेकांचे कपडे खेचले जायचे आणि फाटायचे. तरी पण आपण बाद होत असे म्हणायचं नाही, असा अलिखित नियमच होता जणू. कोणी काहीही म्हणो, मुलींना काही फरक नव्हता. त्या खेळात मग्न होत्या. सर्व मुले मिळून डबा ऐसपैस, गोट्या, भोवरे सगळे खेळ खेळत. कोणत्याही खेळात मुले मुली असा फरक नव्हता. कोणी मुले मामाच्या गावाला जात, मग थोड्या दिवसांसाठी चाळीत शांतता. जाई, सायली आणि बकुळ तिघींची घरं तशी थोडी दूर होती, पण त्या खेळाला एकत्र. शाळा वेगवेगळ्या होत्या. त्यांची धाकटी भावंड पण एका वयाची, त्यामुळे त्यांना न सांभाळता ह्या आपल्या वयाच्या मुलांबरोबर खेळत. कधीकधी लहान भावंडांना सांभाळायला लागले तरी ह्या ते पण मजेत करत. लहान वय संपून आता 13-14 वर्षाच्या झाल्या होत्या. काही हितकूच करणं पण चालू झाले. अशातच जाईच्या घरून तिच्यावर जास्त बंधनं यायला लागली. तिघींचे आईवडील दोघे नोकरी करत, पण जाईची आई उशिरा यायची, त्यामुळे तिची आजी घरी असायची आणि जाईला स्वयंपाकघरात मदत पण करावी लागत असे. बकुळची आजी शाळेत मुख्याध्यापिका होती, त्यामुळे बकुळवर त्यांचे नीट लक्ष असायचे. तिघी पण आपल्या आपल्या शाळेतील कबड्डी, खो-खोच्या संघात खेळायच्या. वडिलांची जिल्ह्याच्या ठिकाणी बदली झाली, त्यामुळे पहिल्यांदा तिचे आई व वडील दोघेही जिल्ह्याच्या ठिकाणी राहायला गेले. मुलांना काही दिवस आजीकडे राहायला ठेवले. आजीसाठी थोडी मोठी जागा भाड्याने घेऊन मुलांना सांभाळायला व घरकाम करणारी मावशी ठेवली. सायली नावाप्रमाणेच सावळी आणि चुणचुणीत. तिची आई शिक्षिका, वडील सरकारी नोकरीत. तिची आणि बकुळची शाळेतून परत यायची वेळ एकच, त्यामुळे त्या दोघी जास्त एकमेकींबरोबर वेळ घालवू शकायच्या. अशातच एक दिवस त्यांना समजलं की जाईचे आईबाबा जाईला काही दिवस शिकण्यासाठी दूर ठेवणार आहेत. जाईला मनातून अजिबात जायचं नव्हतं, पण आईबाबांपुढे तिथं काही चाललं नाही. चाळीमध्ये सगळेजण बोलायला लागले. या तिघी मुलींच्या मैत्रीला कोणाची तरी नजर लागली. तिघे दूर दूर होऊ लागल्या एकमेकींपासून. जरी त्या एकमेकींपासून लांब असल्या तरी एकमेकांशी घट्ट बांधल्या गेलेल्या होत्या. जाई तिच्या हॉस्टेलमधून बकुळ आणि सायलीला पत्र पाठवत असे. आधी काही दिवस बकुळ आणि सायली एकत्रच बसून जाईला पत्र लिहीत. लवकरच बकुळ पण तिच्या आईबाबांबरोबर जिल्ह्याच्या ठिकाणी राहायला गेली. अशा प्रकारे तिघी मैत्रिणी एकमेकींपासून दूर गेल्या, पण एकमेकींबरोबर संपर्कात होत्या. 10वी झाल्यानंतर आपल्या आपल्या शिक्षणासाठी वेगवेगळ्या कॉलेजेसना गेल्या, पण त्याआधी 10वीच्या मोठ्या सुट्टीत तिघेजणी आईवडिलांच्या मागे लागून एकत्र एका मोठ्या कॅम्पला जाऊन आल्या. त्या कॅम्पमध्ये आत्मसंरक्षण, समाजसेवा व इतर बऱ्याच गोष्टी त्यांना शिकायला मिळाल्या. त्यांची मैत्री अजूनच दृढ झाली. त्याच वेळेला गप्पांमध्ये जाईने दोघींना आपलं गुपित सांगितलं. जाईला हॉस्टेलवरती का ठेवलं होतं याचंच जणू काही कारण या दोघींना समजलं. आपण इतक्या मोठ्या झालो आहोत, आपलं काही गुपित पण असू शकतं, यावरती बकुळ आणि सायलीचा तर विश्वास नव्हता. पण त्या बघत होत्या, जाईमध्ये खूप बदल होत होते. जाई आणि सायलीचे एकच कॉलेज होते, पण दोघींच्या शाखा आणि विषय वेगळे होते. बकुळ दुसरीकडे इंजिनियर व्हायला गेली
तिच्या परीक्षांच्या वेळा वेगळ्या असायच्या, त्यामुळे तिची सुट्टी आणि या मुलींची सुट्टी वेगवेगळ्या वेळी असायची. तरीही ती वेळ मिळाला की धावत मैत्रिणींना भेटायला यायची. हळूहळू तिघेजणींना नवीन नवीन मैत्रिणी मिळाल्या. जाईच्या घरी जबाबदारी होती. आजी आजारी पडायची. तिने पण शिक्षणाबरोबरच काम करायला सुरुवात केली. सकाळी कॉलेज, मग दुपारपासून संध्याकाळीपर्यंत ती कामाला जायची. रात्री घरी आल्यावर आईला स्वयंपाकघरात मदत. 12वीच्या परीक्षेत तिला चांगले मार्क्स होते, पण पुढे तिने नोकरी करत तिचं कॉमर्स शिक्षण पूर्ण केले. घरच्यांनी तिला लग्नासाठी घाई करायला सुरुवात केली. एक दिवस अचानकच सायलीच्या आईने तिला जाईबद्दल माहिती विचारली, पण तिला बरेच दिवसांत जाई भेटली नव्हती. आई गंभीरपणे विचारत होती म्हणून सायलीला जाईने सांगितलेल्या तिच्या गुपितीची आठवण झाली. तिला माहीत होतं की त्यांची बालसखी त्यांच्या चाळीच्या बाजूच्या असणाऱ्या एका घरातील मुलाच्या प्रेमात पडली होती. त्या घरात 3 भाऊ, 1 बहीण, त्यांचे आईवडील, आजी आजोबा राहत होते. मोठे दोघं चांगले शिकले होते. एकदम थोरला त्यांच्या घरच्या व्यवसायात मदत करत होता. दुसऱ्या नंबरचा नोकरी करत होता. जाई प्रेमात पडली होती, ते शेंडेफळ होते. बहिणीचे शिक्षण व लग्न झाले होते. दिसायला रुबाबदार होते तिघेजण. मोठ्या भावांची लग्न ठरेपर्यंत धाकट्या भावाचं लग्न करता आले नसते, त्यामुळे धाकट्याला काहीतरी उद्योग चालू करून दिला. पुढे 6 महिन्यातच मोठ्या दोन्ही भावांची लग्न झाली व जाईच्या घरच्यांनी जाईचे लग्न लावून दिले. मोठ्यांचं लग्न धूमधडाक्यात झाली, पण ह्यांचं लग्न घरातल्या घरातच पाहुणे बोलवून लावून दिले. जाईचा नवरा हळूहळू कामात स्थिरस्थावर होत होता. काही वर्षांतच जुने घर काढून दोन्ही ठिकाणी मोठ्या मोठ्या इमारती उभ्या राहिल्या. नवीन इमारतीत जाईच्या नवऱ्याला एक छोटा फ्लॅट मिळाला. त्याने काही पैसे पण घेतले. बाकीच्या दोघांनी मोठे मोठे फ्लॅट घेतले. त्यांचे शिक्षण झाले होते. त्यांना चांगली नोकरी होती. सायलीचे पण लग्न ठरले. 6 महिने साखरपुडा करून मग लग्नही लागले. तिचा नवरा सरकारी नोकरीमध्ये होता. नोकरी तशी ठीकठाक होती. सायली पण शाळेमध्ये नोकरीला लागली होती. पहिले काही दिवस छान गेले. शाळा आणि घर दोन्हीची धावपळ चालू होती. त्यात तिला आनंदाची बातमी कळली. बकुळचे पण लग्न ठरले. जाई आणि सायली दोघी गेल्या लग्नाला. भरपूर गप्पा झाल्या. जाय व सायली दोघींकडे लवकरच नवीन पाहुणा येणार का? जाईचा नवरा नवीन व्यवसाय करत होता. घर विकून त्याने पैसे घेतले. त्यांचे बस्तान बसत होते, पण त्याला दारू प्यायची सवय लागली. जाईच्या आईगाबांनी तिचे पहिले बाळणपण करून दिले. छान लेक झाली. सायलीला मुलगा झाला. तिच्या सासूला फार बरं वाटलं. सायली आपल्या संसारात रमत होती. तिला बकुळचा फोन आला. बकुळच्या आईला बरे नव्हते. सायली तिच्या मुलाला घेऊन बकुळला भेटायला गेले. खरं तर दोघी एकाच वयाच्या, पण बकुळची सायलीने चौकशी केली. तिला काही पदार्थ खाऊ म्हणून घेऊन गेली. गप्पांमध्ये सायलीने सांगितले की तिचा नवरा व सासू तिच्याबरोबर ठीक वागत नव्हते. सायलीच्या मुलाला सासू सांभाळत असे व तिला सगळी घरची कामे व शाळा नोकरी पण करायला लावत होते. नातू मिळाला आणि अजून पैसे कमवून आणणारी सून पण. कौतुक कमी आणि तिला त्रासच जास्त चालू होता. नवरा कामात ऑफिसमध्ये टंगळमंगळ करत होता. त्याला बढती मिळत नव्हती. बकुळने तिच्या ओळखीच्या लोकांकडून सायलीच्या नवऱ्याला थोडं समजावण्याचा प्रयत्न केला. बकुळ काही दिवसांनंतर परत परदेशी गेली. तिच्या आईला पण इलाज करायला तिकडे घेऊन गेली. जाईला दुसरा मुलगा झाला वर सायलीचा पण एक मुलगा होता. बकुळच्या आईचं उपचारादरम्यान निधन झाले. काही दिवसांनंतर सायलीला फोन आला. दोघेही फोनवर बोलून आणि रडून मोकळ्या झाल्या. मध्ये मध्ये कधी भेट परदेशामधून येणं झालं की तिघी मैत्रिणी भेटत. खरं तर जाईला भेटायची इच्छा कमी असायची, पण ती थोड्या वेळासाठी येऊन भेटून जायची. तिघीजणी आपापल्या संसारात व्यग्र झाल्या होत्या. बकुळला छानशी मुलगी होती. परदेशात असली तरी सुद्धा तिने मुलीवर छान संस्कार केले होते. बघता बघता वर्ष निघून गेली. सायलीचा मुलगा इंजिनियर झाला. त्याला चांगला जॉब मिळाला. सायलीने तिचा संसार वाचवण्याचा प्रयत्न केला होता. वयापरत्वे सासूबाईंचा त्रास कमी झाला. नवरा नोकरीमध्ये टिकून राहिला. जाईच्या मुलाने 12पर्यंत शिक्षण घेऊन छोटासा आपल्या आईला मदत होईल असा धंदा सुरू केला. त्याला पाककलेमध्ये रस होता. त्या दोघांनी मिळून छानसा छोटासा स्वतःचा व्यवसाय सुरू केला होता. मुलीला पण उपयोगी पडेल असे शिक्षण देऊन तिला नोकरीला लावले. जी चूक जाईने केली होती तशी चूक तिला आपल्या मुलीच्या बाबतीत होऊ द्यायची नव्हती. चांगलं स्थळ बघून तिने लेकीचं लग्न लावून दिले. जाईच्या मुलीचे सासर चांगलं होतं, तसे माहितीमधील होते.
जाईने केलेले कष्ट दोन्ही मुलांना माहीत होते. सायलीची तिच्या नोकरीतील 2-3 वर्ष राहिली होती. तिचा नवरा निवृत्त झाला आणि सरकारी नोकरीत असल्यामुळे त्याला चांगलं पेन्शन मिळत होतं. तिच्या लेकाला परदेशात जाण्याची संधी मिळाली. लेकाने आईला पण बोलावून घेतले. सायलीचा मुलगा बकुळच्या देशात नोकरीसाठी गेला होता. मुलाने आईचे तिकीट काढल्यावर सायलीने बकुळला आपल्या येण्याबद्दल कळवले. सायलीचा प्रवास छान झाला आणि ती मुलाकडे पोहोचली. मायलेक छान धोप्पा मारला. आपला मुलगा व्यवस्थित राहतो आहे आणि आपल्या गोष्टी स्वतः करत आहे हे बघून फार बरे वाटले. माझ्या कष्टांचं आणि केलेल्या संस्काराचं चीज झालं होता. मुलाजवळ काही दिवस राहिल्यानंतर ती सतत बकुळला भेटण्यासाठी प्रयत्न करत होती. पण बकुळ कामाचं निमित्त काढून आपल्याला टाळते आहे असं तिला वाटत होतं. आई, मी सोशल मीडियावरून बकुळमावशीच्या मुलीबरोबर संपर्क केला आणि तू बकुळमावशीच्या मुलीबरोबर बोल. अरे, आता मला कळले की बकुळ आजारी आहे आणि तिचे उपचार चालू होते. बकुळबद्दल ऐकून धक्का बसला. आपल्याला मानसिक आधाराची खूप गरज असते, तेव्हा आपला मैत्र आपल्या जवळ असणं खूप महत्वाचे असते. कर्म-धर्म संयोगाने बकुळ आणि सायली अशावेळी भेटत होत्या. बकुळ आणि सायलीच्या खूप गप्पा झाल्या. सायलीने बकुळची छान काळजी घेतली. बकुळला माहीत नव्हतं की तिला कधी बरं वाटेल, म्हणून एका आईच्या काळजीने तिने सायलीला हक्काने विचारले, सायली, तू माझ्या लेकीची पण काळजी घेशील का? खरं तर ती खूप पुढारलेल्या देशात आणि पुढारलेल्या विचारांमध्ये राहत होते, पण तरीही एक आईचं मन असतं. तिने विचारलं होतं की तिची मुलगी सायलीची सून होऊ शकते का. सायली खूपच खस्ता खाऊन पुढे आली होते. तिच्यावरचे संस्कार आणि तिला आलेले अनुभव यामुळे तिचे विचार खूप प्रगल्भ झाले होते. भावनेच्या भरात उत्तर न देता तिने तिच्या मुलीची काळजी घेण्याचे कबूल केले. आग, मी तुझ्या मुलीची काळजी घेईन. लग्न हा मुलांना विश्वासात घेऊन ठरवायचा विषय आहे. आपली मतं किंवा निर्णय मुलांवर आपण लादू शकत नाही. तुझ्या घरी आणि मुलांना सर्व विचारू. आधी तू बारी हो ग. बकुळच्या घरच्यांचा पण विचार घ्यायचा आणि सायलीच्या मुलाला पण सर्व विचारायचे, इतकंच सायलीने बकुळला सांगितलं. मुलांनी काहीही निर्णय घेतला तरी आपली मैत्री आणि मुलीचा सांभाळ करण्याचं वचन मात्र निभावेन. बकुळला सांगितले, मैत्री अशीच राहील आपली आणि मुळीच सांभाळ करेन. साधारण पुढचे 2 महिने मुलाकडे राहून बकुळची काळजी घेतली. तिच्या मुलीशी व आपल्या मुलाशी बोलून सायली मायदेशी परत आली. मुलांनी काय करायचं हा निर्णय दोन्ही कुटुंबांनी त्यांच्यावर सोडला होता. बकुळच्या मुलीची ती मावशी होती आणि ते नातं सायली नक्कीच निभावणार होती. सगळ्यांच्या प्रार्थनांना आणि प्रयत्नांना यश आलं. एका असाध्य रोगावर मात करून बकुळ परत तिच्या घरी राहायला आली. जरी जाई त्यांच्याबरोबर नसली तरी तिला त्यांच्याबद्दल सर्व माहिती होती. 1-2 महिन्यात सगळं पूर्ववत झालं. 1-2 वर्ष सरली. सायली निवृत्त झाली. बकुळची तब्येतही खूप सुधारली. सायलीची पुन्हा एकदा लेकाला भेटण्यासाठी परदेशवारी झाली. दोघींची मुलं सुजाण आणि सुशिक्षित होती. सायलीचा मुलगा आणि बकुळची मुलगी विचारपूर्वक एकमेकांना पारखून लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघी मैत्रिणी मनापासून आनंदात होत्या. लग्नाचा समारंभ आटोपल्यावर एक गाण्याचा कार्यक्रम झाला. त्या गीतातील शब्द ऐकून मुलांना जाणवलं, हे आपल्या आईंच्या जीवनाचं सार आहे. किती समर्पक शब्द आणि किती सुंदर सादरीकरण. एकाच ह्या जन्मी जणू फिरूनी नवी जन्मेन मी. स्वप्नाप्रमाणे भासेल सारे, ज्यातील साया लयाला व्यथा. तिघी मैत्रिणींनी आता आपलं निवृत्त आयुष्य एकत्र घालवायचं ठरवलं. मुलांना गरज लागेल तेव्हा मदत करत, मार्गदर्शन करत. त्या तिघीजणी एका सुंदर ज्येष्ठ नागरिक प्रकल्पात राहायला गेल्या. काही वर्षांपूर्वी त्या प्रकल्पाची मुहूर्तमेढ त्यांनीच रोवली होती. बहुतेक वेळा पुरुष आयुष्यभर मित्रांना साथ देतात, पण या 3 बालमैत्रिणींनी आपली कुटुंब सांभाळत
नव्यांची जबाबदारी निभावत आपली मैत्री अबाधित ठेवली आणि तीच त्यांच्या आयुष्याची खरी कमाई ठरली. नमस्कार. सादर करत आहोत मराठी लघुकथा. नवीन संचात लघुकथा संग्रह. पहिली मराठी कथामालिका तिची गोष्ट. तिची गोष्ट जिथे दिसतील स्त्रीच्या जीवनातील विविध रूपे. मराठी लघुकथा छोट्या छोट्या भागांमध्ये. दर्जेदार मराठी गोष्टी ऐकण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला नक्कीच पसंत करा. लाईक करा, सबस्क्राईब करा. स्टोरीज बाय अवेक्षित. ऐका आणि तुमचा मौल्यवान अभिप्राय नक्की द्या.